नमस्कार बाळांनो. 2 वर्ष ज्या गोष्टीचा अभ्यास केलाय ना आणि त्याचं जे काय सीईटीच्या परीक्षेला फळ मिळालंय त्याच्यानुसार ऍडमिशन होणार आहे हे तर सगळ्यांना माहित आहे. मग इंजिनिअरिंग आहे किंवा आपलं फार्मसी आहे. पण सगळ्यात मोठी अडचण काय येते की ऍडमिशन प्रोसेस असते कशी काय. बरेच विद्यार्थी दरवर्षी काय होतं की ऍडमिशन प्रोसेस माहिती नसते किंवा चुकीच्या पद्धतीची माहिती दिल्यामुळं किंवा घेतल्यामुळं त्या मुलांचं नुकसान होते. काही मुलांचं वर्ष जातंय, काही मुलांचं बकवास कॉलेज मिळते मार्क पण चांगले असून, किंवा काही मुलांना फसवलं जातंय कॉलेजमधून, कॉलेजच्या शिक्षकांकडून किंवा काउन्सिलर कडून. का? आज काय झालंय, एक विद्यार्थ्याची फी 1 ते 1.5 लाख आहे. एका म्हणजे 4 वर्षांचे पैसे 4 ते 6 लाख रुपये होतात हे फी. मग आता 4 ते 6 लाख रुपये, मग एक 8-10 विद्यार्थ्यांना जरी ते कॉलेज रेफर केलं तर 50-60 लाखांचा हिशोब झाला ना. मग आज काय होतंय, सायबर कॅफे, तुमच्या जवळपास कोणतरी फॉर्म भरून देतात, नेट कॅफे वगैरे, त्यांना पण कमिशन दिलं चाललंय आजकाल. काउन्सिलर तर सोडूनच द्या, फसवण्याची एक पद्धत खूप हाय लेवलला गेले. हे विद्यार्थ्यांना माहित नसतं. आता तुम्ही स्वतः बसा जागेवर आणि तुम्हाला फार्मसीचं कॉलेज, इंजिनिअरिंगचं कॉलेज किती माहिती आहे त्याची लिस्ट काढून बघा. आता तुम्ही सांगा सीओईपीआय, बीजेटीआय, वालचंद आय, पीआयसीटीआय, ही टॉपची कॉलेज जवळपास सगळ्यांनाच माहित असतील. पण सॉरी, ही मिळणार किती जणांना आहे? खूपच कमी विद्यार्थ्यांना मिळणार. मग उरलेल्यांचं काय? उरलेल्या विद्यार्थ्यांना तुमच्या गावाच्या आसपास जिल्ह्यामधले एक 4-5 लईतले 10 कॉलेजेस माहित असतील. मग पुढे काय होणार, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कॉलेजेस माहिती नसतात. मग बरीच लोक फसवतात, आमचं चांगलं कॉलेज हे आहे ते आहे. मग ही फसवणूक होऊ नये त्याच्यासाठी मी पहिला आता व्हिडिओ बनवायला चालू केले की ऍडमिशन प्रोसेस पासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसे बनवायचे असतात, कसे भरायचे असतात, कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, कशी ब्रँच सिलेक्ट करायची, सगळे व्हिडिओ देतोय. आणि तरी पण जुने व्हिडिओ पहा, मागच्या वर्षीचे आहेत, त्यातनं थोडीफार आयडिया येईल. आणि मग ह्या वर्षीचे व्हिडिओ ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर देतोय. मग कुठलं इंजिनिअरिंग कसं घ्यायचं, कुठल्या इंजिनिअरिंगची ब्रँच कशी असते. फार्मसी विद्यार्थ्यांना हा एक जरा चांगला आहे की काय बाबा, फार्मसी एकच आहे, त्यात त्या अशा 50 एक ब्रँच नाही आहेत. हा, आता फार्मा डी, बी फार्मा, डी फार्मा हे जरा आलंय, पण बऱ्यापैकी मुलं बी फार्माला जातात. ओके, तर आपण प्रोसेसला स्टार्ट करू की नेमकी प्रोसेस होते कशी. ठीक आहे, प्रोसेस स्टार्ट झाली म्हणजे काय, कुठं फसवणूक होणार आहे ना हे पहिलं सांगतो ना बरोबर त्यामध्ये, कारण तिथं सगळ्यात महत्वाचं असतं. ओके, व्हिडिओ थोडासा लास्ट पर्यंत बघा, पेशन्स ठेवा एक 10-15 मिनिटं, कारण हे 2 वर्षाचे कष्ट केलाय ना त्याचा फायदा मिळवायचा आहे. विनाकारण मार्क्स पडून पण विद्यार्थी फसतात. सो पहिलं काय आपल्याकडे सीईटी. सीईटीचा रिझल्ट लागणार, थांबा कलर बदलू, हा, सीडीचा रिझल्ट लागला. जे काय मार्क्स पडले ते ठीक आहे, मान्य केले आपण. मग कुणाला 99 पॉईंट किंवा समजा 100% पडले, कुणाला 2%, 3%. ऍडमिशन कसं मिळतं हे रिझल्ट लागू दे त्यावेळी बघू, कारण अजूनपर्यंत आपल्याकडे रिझल्ट तर नाहीये. त्यामुळे आपल्याला कॉलेज कुठलं मिळणार, काय मिळणार ह्याच्यावर विचार करण्याची गरज नाही. ओके, सीईटीचा रिझल्ट लागला तर ऍडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर पहिलं काम असतं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, की तुम्हाला फार्मसीच्या ऍडमिशनला जायचं आहे, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला जायचं, इथं फॉर्म भरावा लागणार. दोन्हीकडे फॉर्म भरू शकताय. मग कोण म्हणेल की सर मी दोन्ही करायचा प्रयत्न आहे, मला जे चांगलं कॉलेज मिळेल त्यातून मी जाईन. ठीक आहे, कारण का मॅथमॅटिक्सची मुलं फार्मसीला पण जाऊ शकतात, इंजिनिअरिंगला पण जाऊ शकतात. बायोची मुलं फार्मसी तर करतातच करतात, करू शकतात. काही इंजिनिअरिंगच्या ब्रँच आहेत ज्या बायोच्या मुलांना पण दिल्या जातात, म्हणजे एक्झाम्पल बायोटेक्नॉलॉजी किंवा ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड. मग दोन्हीकडे तुम्ही फॉर्म भरू शकता. मग तुम्ही फॉर्म भरला, रजिस्ट्रेशन, इथं तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत. ठीक आहे, फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर तुमची प्रोसेस आहे ते व्हेरिफिकेशन. मग व्हेरिफिकेशन 2 टाईपचे असतात, एक ऑनलाईन व्हेरिफिकेशन, एक ऑफलाईन व्हेरिफिकेशन. मी म्हणेन ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जायचं. का? ऑनलाईन व्हेरिफिकेशनला गेला क्युरी येण्याचे चान्स असतात, म्हणजे काहीतरी चुकलंय किंवा काहीतरी बाबा एखादं डॉक्युमेंट कमी आहे, ते ऑनलाईनला कळत नाही. ऑनलाईनला म्हणजे ते बघणार, मग तुम्हाला टाकणार रिप्लाय, मग तुम्ही तिथे जाऊन चेक करायचं. मग 2-4 दिवस बीपी वाढलेला असतोय, अरे माझं काय चुकलं तर नसेल ना, सगळे डॉक्युमेंट बरोबर तर असतील, हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं. मग सिंपल बेस्ट ऑप्शन असतो ऑफलाईन, म्हणजे डॉक्युमेंट्स घ्यायचं, जवळचं एआरसी सेंटर आहे तुम्हाला एक 5-10 किलोमीटरच्या एरियात, काही मुलांच्या गावामध्येच असतं, तिथं जायचं, दाखवायचे, चेक झालं, सबमिट. टेन्शनच नाही ना, तिथल्या तिथं कळेल माझं हे डॉक्युमेंट कमी आहे तर मी हे आणतो, उद्या सबमिट करतो, असं काहीतरी समजेल ना. ठीक आहे, मग व्हेरिफिकेशन मध्ये तुमची सगळी कागदपत्र चेक होतील. मग तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का, का सर्टिफिकेट आहे का. हा, जी कागदपत्र कमी असतात त्यांना पिरियड दिला जातोय 3rd राऊंड पर्यंतचा. ठीक आहे, ते बघू पुढे. पुन्हा व्हेरिफिकेशन झालं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तुम्ही इंजिनिअरिंग साठी अप्लाय केलाय महाराष्ट्रामध्ये,
किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी अप्लाय केला त्या सगळ्यांची मेरिट लागेल त्यांच्या त्यांच्या मार्कनुसार. मग त्या मेरिट लिस्टमध्ये तुमच्या कास्टची मेरिट पण मिळेल, तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्राची मेरिट पण मिळेल. म्हणजे काय की तुम्ही तुमचे मार्कनुसार महाराष्ट्रात तुमचा किती नंबर आहे आणि तुमच्या कास्टनुसार पण नंबर आहे, कारण प्रत्येक कास्टचा विद्यार्थी हा ओपनच्या सीट घेऊ शकतोय. मग त्यामुळे त्याला जनरल मेरिट लिस्ट पण पाहिजे नंबर आणि त्याच्या कास्टनुसार पण पाहिजे. आता ह्याला प्रोव्हिजनल का म्हणलं जातंय बाळांनो, कारण इथं काय असतंय, काही मिस्टेक्स येतात, काही विद्यार्थ्यांचे मार्क खालीवर होतात, नाव चुकतं, कास्ट चुकते. मग तिथं त्या मुलांनी परत तिथं अप्लाय करायचा, सांगायचा की माझं जे काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला आले नाव मार्क्स ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, चुका झाल्या, त्या करेक्शन करा. तुम्ही ते करेक्शनला दिलं, मग तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागणार. आणि ही एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला परत ते बदलता येत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला तुमचा नंबर कळाला की मी महाराष्ट्रात इतक्या नंबरला आहे, माझ्या कास्टमध्ये इतका आहे, मी ईडब्ल्यूएस मध्ये असेल तर इतका आहे. मग तुम्ही कॅप राऊंड फॉर्म फर्स्ट भरणार, ऑप्शन फॉर्म. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात जास्ती फसवणूक विद्यार्थ्यांची इथंच केली जाते. तुम्ही म्हणणार का? कारण काय होतंय, इथं काय आहे, मॅक्सिमम 80 to 90% सीट्स, 80 to 90% सीट ह्या फर्स्ट राऊंडलाच भरल्या जातात. काही काही ठिकाणी 100% एक पण सीट हलत नाही. सेकंड थर्डला एक का दुसरा हलतो, म्हणजे 90% पेक्षा जास्ती चान्स असतात काही कॉलेज तिथं हलणार नाहीत. मी म्हणून म्हणतोय 80 to 90% इथंच. मग इथं जोरात गर्दी असते, भांडणं हाणामाऱ्या टाईप असतंय. का? प्रत्येक कॉलेजला आपलं कॉलेज भरावं आणि जी बकवास ब्रांच आहे ती पण भरावी ही अपेक्षा असते. त्यामुळे सगळी कॉलेजेस एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली, हे ऑप्शन फॉर्म भरायच्या आधी कमिशनवर कमिशन वाटत असतात. मग ते सायबर कॅफे वाल्यापासून काउन्सिलर पर्यंत सगळ्यांना कमिशनचा धंदा चालू आहे आजकाल. 25-25 हजार पर्यंत कमिशन दिलं जातं एखाद्याला. का? त्या कॉलेजला ऍडमिशन झालं, बकवास तर कॉलेज आहे, तिथं कोण जात तर नाही, आणि तिथं 5 लाख रुपये मिळाले ना ते एक विद्यार्थी आला म्हणून, 4 वर्षांची फी. त्यामुळे ह्या राऊंडला सगळ्यांनी सांभाळून राहायचंय बाळांनो. ऑप्शन फॉर्म म्हणून तर लास्ट इयरला तुम्हाला टन्नू आणला ना, सकाळी 4-5 वाजायचे, मुलांना ऑप्शन फॉर्म बनवायचे, त्याला विचारायचं बाबा कुठली कॉलेज पाहिजे, तुझे मार्क्स आहेत, हे खूप त्रास झाला लास्ट इयरला. बघू या वर्षी काय वेगळं काय करता येते का. ठीक आहे. सगळा डेटा तर ऑल ऍज युजल मी फ्री देतोय. व्हॉट्सअप चॅनल आहे किंवा टेलिग्राम चॅनलला सगळ्या कॉलेज लिहिले, जिल्हा वाईज लिस्ट देतोय तुम्हाला विथ कट ऑफ तुमच्या कास्टनुसार. ओके. हे ऑप्शन फॉर्म पहिला इथं सगळ्यात व्यवस्थित भरायचा, आणि हा ऑप्शन फॉर्म बनवायचा कसा असतो काय असतो त्याचा व्हिडिओ बनवू नंतर. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म पहिला झाला, मग काही दिवसांनी तुमची अलॉटमेंट लागणार, म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज मिळाले. एका विद्यार्थ्याला एकच कॉलेज मिळतं, मग ते फार्मसीचं असू दे इंजिनिअरिंगचं असू दे. परत इंजिनिअरिंग मध्ये पण ब्रँच एकच मिळणार. भले तुम्हाला 50 कॉलेज मिळत असू देत, तुमचे मार्क चांगले असू देत, पण तुमचा सिक्वेन्स नुसार पहिलं कॉलेज मिळतंय का, दुसरं मिळतंय का, तिसरं मिळतंय का, असं सिक्वेन्स नुसार येतं मोजत. एका विद्यार्थ्याला एकच ब्रँच एकच कॉलेज मिळणार. ठीक आहे. मग हे कॅप राऊंड फर्स्ट झाला. मग तुम्हाला 2-3 दिवस दिले जातात की जावा कॉलेजमध्ये ऍडमिशनला. आता इथं ऑप्शन काय आहे, काही विद्यार्थी काय म्हणतात, मला मिळालेलं कॉलेज चालतंय. म्हणजे आता समजा पहिला ऑप्शन दिलाय, आता पहिला ऑप्शन दिलाय म्हणजे तुम्हाला ते कॉलेज पाहिजेच होतं. पहिला ऑप्शन जर तुम्हाला मिळाला, कंपल्सरी आहे तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंच असतं, दुसरं ऑप्शनच नाही. म्हणजे तुम्ही पहिलं समजा कम्प्युटर सायन्स सीओईपीचं टाकलंय, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा बेस्ट नकोच होतं ना. का? त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही ते वर टाकलं असतं. मग तुम्हाला जे पाहिजे तेच पहिल्या नंबरला, आणि पहिल्या नंबरला टाकलं तर कंपल्सरी घ्यायचं असतंय. म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना ना व्यवस्थित भरायचा असतोय. का? जे छपरीपणा करतात ना लोक, एकदम बकवास कॉलेज तुम्हाला मिळावं असं वाटतंय किंवा तुम्हाला काहीतरी फसवतात, लय कॉलेज मस्त आहे, हे आहे ते, त्या कॉलेजचं नाव पहिला टाकतात आणि ते पहिल्याच ऑप्शनला मिळून जाते. आणि जर ते मिळालं बाळांनो, तुम्ही अडकला, तुम्हाला परत दुसऱ्या राऊंडला जाताच येत नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन असा टाकायचा की जो मिळणार नाही. हा, आता तुम्ही महाराष्ट्रात टॉपर आहे तर काही झालं तर तुम्हाला ते मिळणारच आहे, मग तुम्हाला ते घ्यावंच लागेल. हा, पहिला ऑप्शन मिळाला तर घ्यावाच लागेल, त्याला म्हणतात ऍटो फ्रीज, म्हणजे तुम्हाला दुसरं काय नाही. समजा तुम्ही जर तो घेतला नाही पहिला मिळालेला, तर तुम्ही सिस्टीम मधनं बाहेर, तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मधनं बाहेर जाताय, आणि मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही. मग जाऊन मॅनेजमेंट सीटचं ऍडमिशन घ्यावं लागतं. आणि तसं करू नका बाळांनो, कारण मॅनेजमेंट सीटला कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप, फ्रीशिप, गव्हर्नमेंटने मिळणाऱ्या सुविधा मिळत नाही. ठीक आहे. सगळं एक तर डोनेशन द्यावं लागेल किंवा सगळी फी भरावी लागेल. ह्या काही काही ठिकाणी नुसती फीवर ऍडमिशन होते, जी बकवास कॉलेज आहेत, जे ठीकठाक कॉलेज आहेत ते तुमच्याकडे डोनेशन घेणार. ओके. मग पहिला ऑप्शन मिळाला, घ्यावा लागेल. पहिला मिळाला नाही तर काय,
जर मिळाला नाही तर तुमच्याकडे ऑप्शन आहे. मिळालेलं कॉलेज तुम्हाला समाधानकारक आहे किंवा ब्रँच समाधानकारक आहे तर ते म्हणतात फ्रीज करा, म्हणजे जे मिळाले ते गप घ्या आणि कॉलेज जॉईन करा. तुमच्याकडे ऑप्शन. पहिल्या ऑप्शनला पर्याय दिलेला नाही, कंपल्सरीच आहे. पहिला सोडून दुसऱ्यापासून पुढच्या 100 पर्यंत समजा काय असेल तुम्हाला मिळाला तर तुमच्याकडे चॉईस आहे, घ्यायचं की नाही घ्यायचं. हा, तुम्ही तिथं घेऊ शकताय आणि पुढच्या राऊंडला पण जाऊ शकताय. म्हणजे ती सीट मिळालेली तशीच राहील, पुढच्या राऊंडला तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढच्या सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला, सेकंड थर्डला तुम्हाला जे पाहिजेच आहे ते मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाणार. समजा जर ते मिळालं नाही, पहिल्या राऊंडची सीट आहे अशा पहिल्या कॉलेजला जाऊ शकताय. त्याला आपण काय म्हणतोय, बेटरमेंट. ठीक आहे, म्हणजे 3 ऑप्शन आहे तिथं. पहिला ऑप्शन मिळाला कंपल्सरी घ्यावाच लागेल. पहिला सोडून पुढचे कुठले पण मिळालेत, घ्यायचं असेल तर घ्या किंवा बेटरमेंटला चला. बेटरमेंट म्हणजे काय, मी दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला जाणार आहे, मी चांगला अजून कॉलेज शोधणार आहे किंवा ब्रँच शोधणार आहे, पण माझं पहिलं जे कॉलेज मिळालंय ते जाऊ नये, मी आहे असं ठेवणार. मग दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर पहिल्याचं कॅन्सल होणार, दुसऱ्या राऊंडला मिळाले ते घ्यावं लागणार किंवा थर्ड राऊंडला मिळाले ते घ्यावं लागणार. अदरवाईज ते पहिल्या राऊंडला, समजा दुसऱ्या तिसऱ्याला मिळालंच नाही तर पहिल्या राऊंडचं मिळालेलं जे काय आहे ते राहणार. त्याला म्हणायचं बेटरमेंट. ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ नंतर बनवतोय, फक्त मी प्रोसेस सांगतोय. पहिला राऊंड झाला, काय झालं, तुम्ही परत दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म. आता दुसऱ्या राऊंडला कुणी जायचं, जे बेटरमेंटसाठी गेल्यात, पहिला मिळालेलं कॉलेज ठेवलंय आणि त्यांना आणखीन चांगलं कॉलेज पाहिजे, किंवा पहिल्या राऊंडला कुणाला मिळालंच नाही, असं पण होऊ शकते. काय केलं तुम्ही, सीओईपीचे फक्त एकच टाकलं, कम्प्युटर सायन्स मिळालं तर मी जाणार, नाही तर जाणार नाही, तर त्याला पहिल्या राऊंडला मिळालं नाही, त्यांनी पुढे चला. म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंडला मिळत नाही किंवा मिळालंय पण अजून चांगलं पाहिजे त्यांनी सेकंड राऊंडचा फॉर्म भरला. सेकंड राऊंडचा फॉर्म भरल्यानंतर इथं सीट खूप कमी हलतात, हलत नाहीत सीट इथं, कारण पहिल्या राऊंडचे विद्यार्थी सोडतच नाहीत. मग अलॉटमेंट लागते सेकंड राऊंड. आता पहिल्या राऊंड नंतर सीट कुठल्या राहतात, काही जेडब्ल्यूचे विद्यार्थी असतात बघा, एनआयटीत आयआयटीत जाणं असतात, ते पहिल्या राऊंडला मिळालेलं असतं पण ते घेत नाहीत. त्या सीट थोड्याशा ऍडजस्ट होतील. सेकंड राऊंडचा फॉर्म भरला, अलॉटमेंट सेकंड राऊंडची लागली, परत अलॉटमेंट लागली म्हणजे कोणाकोणाला मिळालंय चेंज झालं, परत तिथं तोच ऑप्शन पहिल्या राऊंड नंतर झालेला. पहिला ऑप्शन मिळाला, घ्यावं लागेल. पहिला मिळाला नाही, पुढचे ऑप्शन मिळाला तर तुमच्याकडे पर्याय आहे, एक तर मिळाले ते घ्या, नको असेल तर परत बेटरमेंटला चला. हा, पण दुसऱ्या राऊंडला जर तुम्हाला सीट मिळाली तर पहिल्या राऊंडला मिळालेली सीट जाणार. त्यामुळे टाकताना तो फॉर्म मध्ये, ऑप्शन फॉर्म मध्ये सेकंड राऊंडला असं टाकायचं की जे मिळेल ते मी घेणारच आहे. दुसऱ्या राऊंडला मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जे कॉलेज पाहिजे तेच टाकायचे. समजा दुसऱ्या राऊंडला मिळालंच नाही तर पहिल्या राऊंडचं राहिलेच की आहे असं, किंवा दुसऱ्या राऊंडला मिळालं, पहिलं गेलं, अजून समाधान नाही झालं, मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे तर तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा. मग तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरला, मग पुढे जाऊन तिसऱ्या राऊंडचं काय, अलॉटमेंट लागणार. तिसरा राऊंड हा फायनल राऊंड आहे, ह्याच्यानंतर पुढे राऊंड होणार नाही. म्हणजे आता इथं ऑप्शन सांगतो तुम्हाला, पहिल्या राऊंडला मिळालेलं, दुसऱ्याला मिळालं नाही, तिसऱ्याला पण मिळालं नाही, पहिल्या राऊंडचं आहे असं कॉलेज आहे, जाऊन घ्यायचं. ठीक आहे, पहिल्या राऊंडला मिळालं, दुसऱ्या राऊंडला पण मिळालं होतं, मग दुसऱ्या राऊंडला मिळाल्यामुळे पहिल्या राऊंडचं गेलं, पण तिसऱ्या राऊंडला मिळालं नाही, मग दुसऱ्या राऊंडला मिळालं होतं तिथं ऍडमिशन घ्यायचं. पहिल्या राऊंडला मिळालं, दुसऱ्याला मिळालं, तिसऱ्याला पण मिळालं, मग पहिले दुसरी तर गेलीच, तिसऱ्याला मिळाले ते घ्यायचं. पहिल्याला मिळालेलं आहे, दुसऱ्या तिसऱ्याला मिळालंच नाही, पहिलं आहे. क्लिअर आहे, थोडंसं कन्फ्युजिंग होईल पण ही प्रोसेस आहे 2 महिन्याची. मी हे सगळं प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पॉइंटर, प्रत्येक एका पॉइंटर एक व्हिडिओ बनवतोय. काय करायचं आहे काय करायचं नाही त्यावेळी बघा, क्लिअर होईल. पण एक सिंपल थोड्याशा वेळात समजावून सांगतोय. फायनल झालं, इथं सगळ्यांनी जाऊन ऍडमिशन घ्यावे लागणार कंपल्सरी. हा, त्याच्यानंतर काही सीट मोकळ्या राहतात, वॅकंट सीट म्हणलेत का मी इथं, काही सीट्स राहतात आणि त्या कॉलेजच्या हातात आहेत. इथं आणि मोठ्या प्रमाणात स्कॅम होतोय. मग काय सांगतं की 3 राऊंड झाले, ज्यांनी मिळाले तरी पण काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे. मग तिथं काय असतं, काही मुलांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीत घेतलंय, काही आयआयटी एनआयटीत जाऊन गेलेत, थर्ड राऊंड नंतर सीट सोडतात, ते बसतात घेऊन. ऍक्च्युअली तसं करायला नको त्या विद्यार्थ्यांनी, कारण त्यांना घ्यायचंच नव्हतं, ते सीट का अडवून ठेवली. पण आता त्यांनी ठेवलेली असते, थर्ड राऊंड नंतर फी भरायला होतात ना, सगळी फी भरा, डॉक्युमेंट जमा करा, त्यावेळी ते येत नाहीत, नाही म्हणतात. मग त्या सीट वॅकंट राहिल्या आणि त्या राहिलेल्या सीट भरून घेणं ते पूर्णपणे कॉलेजच्या हातात असतं. आणि त्या राऊंडला म्हणलं जातं स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड. आणि इथं बानू सगळ्यात मोठा गोळ ऍडमिशनला होतोय. म्हणजे तुमचे मार्क्स पण असतात, ते कॉलेज पण मिळू शकत असते, पण ते कॉलेज देतच नाही. काहीतरी फसवाफसवी करताय, मेरिट लिस्ट लावतंय, त्यात अशा मुलांची मेरिट लावतंय की जी मुलं अस्तित्वातच नसतात. मग तुम्ही म्हणताय हे कोण हुशार पोरा आले त्याला मिळेल, पण ते विद्यार्थीच नसतो, ते कॉलेज फसवतंय.
त्या डोनेशन देऊन सीट भरल्या जातात. बऱ्यापैकी ह्या सीट डोनेशन देऊनच असतात. आता तुम्ही म्हणाल अहो ती प्रोसेस आहे, सरकारचं आहे, त्या पण का आता कुठं काय व्हेरीफाय होतंय? त्यामुळे सगळ्यात मोठा स्कॅम असतो त्या राऊंडच्या वेळी. मी सांगतोय कशा पद्धतीनं स्कॅम होतात इथं, आणि पळणारी लोक खूप आहेत इथं. कमिशन बिमिशन धंदा अजून जोरात चालू आहे. का? राहिल्यात सीट त्या कॉलेजच्या, मग काही करून काही ना काही तर भरायचं आहे, मग कुठनं पण उचल, नुसती फी भर, ये काय पण कर, काय पण फसवतात, गंडवतात सपशेल. मागच्या वर्षी तर आमच्या विद्यार्थ्यांना तुझे एवढे मार्क्स आहेत ना, तुला IAS करतो, तुला एवढे मार्क्स, त्याचाच भाव होता खाली होता, तुला हे IPS करतो, तुला तहसीलदार होशील तू. अरे कुठनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं, कुठं काय होतंय? ती नवीन कॉलेजेस काय पाहिजे ते फसवतात. आणि खेड्यापाड्यातले जे विद्यार्थी असतात ना, त्यांना तर काय माहित नसते. आई वडील त्यांचे किंवा मॅक्सिमम जातात त्यांच्या बरोबर, कोणतरी पाहुणे वगैरे, आणि ते म्हणतात एवढं चांगलं सांगायला, हे आहे खरं आहे, शिक्षक कशाला खोटं बोलतील. ऍडमिशनच्या सीट भरायला एकापेक्षा एक थापा मारतात. त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण पुढे पाहूया. आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड झाला, एक लास्ट डेट असते की कट ऑफ डेट. ह्या डेट नंतर ना फार्मसीचं ऍडमिशन होणार आहे ना इंजिनिअरिंगचं ऍडमिशन होणार. लास्ट डेट असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळे ऍडमिशन प्रोसेस बंद होते आणि एक पण ऍडमिशन होणार नाही, कॉलेज स्टार्ट होतात. कॉलेज ऍक्च्युअली सेकंड राऊंड नंतर स्टार्ट होतात, पण ही लास्ट डेट असेल, ठीक आहे. ही सगळी प्रोसेस अशीच फार्मसी आणि इंजिनिअरिंगला चालते. आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी इथं शांत बसून करायचं, कारण एक छोटीशी मिस्टेक खूप महागात पडते, ठीक आहे. मग जसे जसे प्रोसेस पुढे जाईल आपण व्हिडिओ बनवत राहू. चला, थँक्यू.